नमस्कार. फायनली आपण पाहतोय आता देवदर्शनासाठी आकाश आणि भूमी घरातून बाहेर पडणार आणि ज्या गाडीतून आकाश भूमी जाणार आहे त्या गाडीचे ब्रेक फेल आधीच रागिणीच्या माणसाने करून ठेवलेले असतात. पण आता इकडे गेम वेगळाच घडलेला असतो. तो म्हणजे रागिणीच्या माणसाने ज्या गाडीचे ब्रेक फेल केलेले असतात त्या गाडीमध्ये आकाश आणि भूमी बसतच नाही, तर ते दुसऱ्याच कोणत्या तरी गाडीत बसतात आणि त्या गाडीतून ते थेट आता देवदर्शनाला निघालेले असतात. आता त्या गाडीचा ड्रायव्हर दुसरा तिसरा कोणी नसून हा स्वतः अभिजित असतो, ज्याला रागिणीने काही महिन्यांपूर्वी जिवंत मारलेलं असतं. आणि अशातच आपण पाहतोय आता कॅब जणू बुक केली आहे आणि त्याच्या माध्यमातून आकाश आणि भूमी सफर करत आहे असं काहीसं चित्र आपल्याला दिसत आहे. इकडे आपण पाहतोय आता थोड्या वेळानंतर आता थेट अभिजितने आकाशला हाक मारलेली असते आणि आता गाडीमध्ये आता अभिजितचा आवाज आला आहे हे ऐकून मात्र आकाश गोंधळतो आणि लगेचच आता आकाशला अभिजित पुन्हा म्हणत असतो, काळजी करू नकोस, मी अभिजित आहे. हे वाक्य ऐकल्यावर आकाश म्हणत असतो, काय बोलताय तुम्ही हे? आणि अशातच आता आकाशला अभिजितने आपला चेहरा दाखवलेला असतो, जो त्याने नकली दाढी लावून लपवलेला असतो. अशातच आता भूमी आणि आकाश चांगलेच हादरतात. त्या दोघांना चांगलाच धक्का बसलेला असतो आणि मग आता आकाश म्हणत असतो, अभिजित, जर तू जिवंत आहेस मग तू आमच्या सगळ्यांपासून लपून का बसला आहेस? आतापर्यंत तू समोर येऊन तुझं अस्तित्व का दाखवून दिलं नाही? त्यावर मात्र आता अभिजित म्हणत असतो, त्याला कारण आहे. जर मी समोर आलो असतो ना तर मला ज्याने कुणी मारला आहे त्याने पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न केला असता. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आकाश म्हणत असतो, म्हणजे कुणी मारला तुला? त्यावेळेला आता अभिजित म्हणत असतो, माझ्या स्वतःच्या आईने, रागिणी पटवर्धनने. आठवतंय ना तुला? मी तुझ्याबरोबर फाईट करत असताना चुकून मला खाली पडावं लागलं आणि त्यानंतर मी जिवंत असतानाही माझ्या आईने माझा गळा दाबून मला मारलं. त्यावर लगेचच आता भोई म्हणत असते, पण तुम्ही तर त्यावेळेला संपूर्ण मेला होतात ना? त्यावर अभिजित म्हणत असतो, नाही, मी त्यावेळी नाटक केलं होतं आणि रागिणीला म्हणजेच माझ्या आईला त्यावेळेला वाटलं की मी मेलोय. तिने माझा गळा पुरेपूर दाबला होता. नाटक केल्यामुळे तिला वाटलं मी मेलोय आणि तिने अर्ध्यावरच मला तिथून टाकून पळाली आणि मग तिथून मला काही लोकांनी उपचाराखाती एका ठिकाणी नेलं, माझ्यावर उपचार केले. आता हे वाक्य ऐकल्यावर मात्र आकाश म्हणत असतो, अभिजित, हे तर खूप डेंजर आहे. त्यावर लगेचच अभिजित म्हणत असतो, आकाश, हे डेंजर वगैरे काही नाहीये. तुला जर आता एक गोष्ट सांगितली ना तर तुझ्या पायाखालची जमीन सरकेल आणि त्यानंतर तुला असं वाटेल, बाप रे, म्हणजे आत्तापर्यंत ज्या बाईला मी आई आई आणि आत्या म्हणायचो ती बाई तर खरंच खूपच डेंजर आहे. आणि अशातच आपण पाहतोय आता भोई म्हणत असते, अभिजित, नेमकं काय बोलायचंय तुला? त्यावर लगेचच आता अभिजित म्हणत असतो, आकाश, भूमी आणि आता तुमच्याकडे तुमचं बाळ आहे, म्हणजे तुम्ही तिघं देवदर्शनाला जाताय. हे रागिणी पटवर्धनला म्हणजे माझ्या आईला चांगलंच माहिती आहे आणि तिने तुम्हा तिघांना संपवण्यासाठी एक प्लॅन रचला आहे. हे वाक्य ऐकल्यावर आकाश, भूमी आणखीनच घाबरतात. त्यावर मात्र अभिजित म्हणत असतो, आता तुम्हाला घाबरायची गरज नाहीये, कारण तुमच्यावरचं संकट टळलेलं आहे, कारण मी याआधीच माझ्या पद्धतीने सगळा प्लॅन फिरवलाय. आता हे ऐकल्यावर आकाश म्हणत असतो, अभिजित, मला काहीच कळलेलं नाहीये, काहीतरी व्यवस्थित सांग, मग कळेल. आता अभिजित म्हणत असतो, ज्या वेळेला तुम्ही देव दर्शनाला जाण्याचा प्लॅन बनवलात त्यावेळेला मला हे सगळं कळलं होतं आणि आई तुम्हाला मारण्यासाठी काहीही करू शकते हे मला चांगलंच माहीत होतं. म्हणून मी आधीच घराबाहेर थांबून सगळं काही अंदाजा घेत होतो. तर त्यावेळेला एक व्यक्ती आपल्या घराच्या आवारात शिरला होता आणि त्याने तुझ्या गाडीला खालून तुझ्या गाडीचे ब्रेक फेल केले होते, मी हे स्वतः पाहिलंय. हे वाक्य ऐकल्यावर आकाश म्हणत असतो, अच्छा, म्हणून तू ही गाडी घेऊन आलास का? त्यावर लगेचच आता अभिजित म्हणत असतो, हो. आणि अशातच आपण पाहतोय भोई म्हणत असते, अभिजित, आता तर मात्र या रागिणीला मी सोडणार नाही. हिला तर दाखवूनच देणार आहे की तिने किती मोठी चूक केली आहे आणि या चुकीची तिला माफी अजिबातच नाही. त्यावर अभिजित म्हणत असतो, भूमी, माझी आई असली म्हणून काय झालं? ती आता तिलाही मला सोडायचं नाहीये. तिला मला आता थेट कायद्याने तुरुंगातच पाठवायचं आहे, कारण तिच्यासारखी बाई अशा समाजात राहणं म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी धोकादायक आहे.
त्यावर लगेचच आपण पाहतोय इकडे रागिणी आता खूपच खुश असते. ती स्वतःशी बोलत असते, आज माझ्या आयुष्यातील महत्त्वाचे काटे कायमस्वरूपी नामशेष होणार आहेत आणि त्यानंतर या सगळ्या महाजनांच्या प्रॉपर्टीवर फक्त आणि फक्त माझा स्वतःचा हक्क असणार आहे. मला हवं तसं मी जगू शकते, मला हवं ते करू शकते. आता फक्त आणि फक्त क्वीन मीच असणार आहे. आणि अशातच आपण पाहतोय रागिणीने थेट आता घरातून बाहेर पडत त्याच गाडीत जाऊन ती बसलेली असते, ज्या गाडीचे तिच्याच माणसाने ब्रेक फेल केलेले असतात आणि त्याचा तिला थांग पत्ताही नसतो की आपण स्वतः खणलेल्या खड्ड्यामध्ये स्वतःच पडणार आहोत. आणि अशातच आता तिने थेट गाडी चालवायला घेतलेली असते आणि गाडी चालवत चालवत गाणं गुणगुणत ती आता थेट रस्त्याने भरधाव गाडी पळवत असते. आणि अशातच आपण पाहतोय आता इकडे आकाश आणि भूमी अभिजितला म्हणत असतात, आत्ताच्या त्या गाडी पोलीस स्टेशनला घे, आपण पोलिसांना सगळं काही सांगूया, या बाईला थेट पोलिसांमार्फतच सगळी शिक्षा होऊ दे. त्यावर लगेचच आता आकाशला अभिजित म्हणत असतो, काळजी करू नकोस तू, निश्चितच या बाईला आपण लवकरात लवकर मोठी शिक्षा करायचीच आहे. आणि अशातच आपण पाहतोय आता अभिजित, आकाश आणि भूमी ज्या रस्त्याच्या कडेला गाडीत बसून बोलत असतात तिथूनच आता रागिणीची गाडी पास झालेली असते आणि रागिणीने आता त्या गाडीला पाहिलेलं असतं आणि रागिणी स्वतःशी बोलत असते, अरे या गाडीमध्ये कोणतरी दिसतंय आणि तो आकाश आणि भूमी असल्यासारखं वाटतंय. आणि अशातच रागिणी आपल्या गाडीचा ब्रेक दाबण्याचा प्रयत्न करत असते आणि गाडीला थांबवण्याचा प्रयत्न करायच्या नादात गाडी थांबतच नाहीये आणि ब्रेक लागतच नाहीये. हे जेव्हा रागिणीला लक्षात येतं त्यावेळेला मात्र रागिणीची चांगलीच घाबरगुंडी उडते आणि ती स्वतःशी बोलत असते, म्हणजे त्या नालायकाने या दोघांच्या गाडीचा ब्रेक फेल न करता माझ्या गाडीचे ब्रेक फेल करून ठेवलेत. अरे बाप रे, आता कशी वाचू मी? जर आता मी वाचले नाही तर मी संपणार आणि संपले तर काय चाटायची एवढी सगळी प्रॉपर्टी. आणि अशातच आपण पाहतोय शेवटी रागिणीने आता गाडी कंट्रोल करायच्या नादात एका झाडाला ठोकलेली असते आणि तिच्या कपाळाला तिच्या हाताला वगैरे मार लागलेला असतो. आणि अशातच आपण पाहतोय आता थेट तिथल्या काही लोकांनी तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं असतं आणि त्यानंतर आपण पाहतोय तिला जेव्हा शुद्ध आलेली असते त्यावेळेला तिथे आकाश, अभिजित आणि भूमीला पाहून रागिणीच्या पायाखालची जमीन सरकते. रागिणी म्हणत असते, तुम्ही तिघं सुखरूप? त्यावर लगेचच आता अभिजित म्हणत असतो, अगं तिघं होतो आम्ही, तुला हे दिसत नाहीये का? तू मला मारले होतेस तरी मी जिवंत आहे. त्यावर लगेचच आता अभिजितला पाहून रागिणी म्हणत असते, अरे माझा सोन्या, अरे माझा बाळ्या, तू जिवंत आहेस? किती बरं वाटलं मला, काय सांगू तुला. आणि असं म्हणून आता थेट अभिजितने आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करताच त्याने पोलिसांना सांगितलेलं असतं, या बाईला कायमस्वरूपी तुरुंगातच टाका. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय? इथे तर आता रागिणीचा चॅप्टर कायमस्वरूपी क्लोज केला पाहिजे का? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.